शिवसेनेचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच कोल्हापुरात पार पडलं। या अधिवेशनाची सांगता गांधी मैदानावरील जाहीर सभेनं करण्यात आली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले असा आरोप करत ज्या मातोश्रीच्या मंदिरातून बाळासाहेब ठाकरे यांची डरकाळी ऐकू येत होती, तिथून आता दररोज रडण्याचा आवाज येत असल्याची टीका केली। आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी। आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होते। आता मातोश्रीतून जिथून बाळासाहेब डरकाळी फोडायचे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो। हे दुर्दैव आहे। हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं। बाळासाहेब काही चोरायला वस्तू आहे? बाळासाहेब विचार होते, बाळासाहेब ज्वलंत अंगार होता, हिंदुत्वाचा धगधगता विचार होता। यावेळी त्यांनी देशात फिर एक बार 400 पार तर राज्यात लोकसभेच्या 45 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत कोल्हापुरात पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन केलं। अब की बार 400 पार मोदीजींनी नारा दिलाय। आपला नारा आहे अब की बार 45 पार। आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये देखील या महायुतीचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे। तत्पूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, नामदार शंभूराज देसाई, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, सुहास बाबर यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात विकासकामांना गती मिळाल्याचा दावा केला। या सभेत ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आणि गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आमदार शहाजी बापू पाटील, मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते।